तुम्ही एका युवकाला बेदम मारून करत आहे ती CCTV मध्ये घटना कैद झालेली आहे आणि तसाच प्रकार इंदापूरमध्ये देखील घडलेला आहे। दोन्ही घटना कुठेतरी CCTV मध्ये बेदम तरुणांना मारहाण होताना दिसत आहे। कुठेतरी कायदा सुव्यवस्था यामुळे खूप जड अंतःकरणातून ही म्हणते, कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे। पण दुर्दैवाने गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राचे पोलीस आणि त्यातून पुणे जिल्ह्यात क्राईम वाढलाय का हा तुमचाच डेटा सांगतो। तुमचे सगळे चॅनल आणि वर्तमानपत्र दाखवतात की पुण्यामध्ये कोयता गँग असू दे, खून असू दे, महिलांवर होणारे अत्याचार असू दे, स्पीडनी गाडी चालवणारी ती पोर्सची किती उदाहरणं तुम्हाला। बारामती, इंदापूर, हे बारामती आणि इंदापूरमध्ये क्राईम आपल्याला कधी माहितीच नव्हता, पण ह्या गोष्टी वाढायला लागल्या दुर्दैवाने। पण ह्याच्या कारणात म्हणजे का हे होतंय का, आता वर्दीची भीती राहिली नाही समाजाला, हा पण एक प्रश्न आहे। आणि 3 घटना झालेल्या आहेत ज्याच्याबद्दल मी कालही प्रेसमध्ये बोलले। तुम्ही बघा, बीडची घटना झाली, खापर पोलिसांवर फोडली। परभणीची घटना झाली, कोर्टाच्या आदेशात पोलीसच जपत। मग बदलापूरच्या बलात्कारची केस तुमच्याच काल चॅनलनी दाखवलं की सगळं त्याच्यावर ॲक्शन पोलिसांवरच इन्क्वायरी। अशा प्रत्येक केसेस पोलिसांनाच का गुन्हेगार ठरवलं जातं ह्याचा पण विचार। एकीकडे माझं अजूनही ठाम मत आहे की महाराष्ट्राचे पोलीस उत्तमच काम करतात आणि त्यांचा सगळ्या शेतकऱ्यांची मुलं कष्ट करून मेरिटवर मुली आणि मुलं पास होऊन आज पोलीसमध्ये यंत्रणेत येतात आणि त्याचं सगळं क्रेडिट हे RR पाटलांना जातं। आबाच्या काळात ही सगळ्यात मोठी भरती झालेली। मग ह्या पोलीस यंत्रणेमध्ये असं काय झालेलं आहे की सगळा ठपका त्या बिचाऱ्या पोलिसांवरच येतो। ह्याचा काहीतरी अभ्यास कोणीतरी केला पाहिजे ना, का त्याच्या मागची अदृश्य शक्ती आहे। म्हणजे हे खूप, म्हणजे मला विचाराल तर महाराष्ट्रातला क्राईम हा बाकीच्या देशामधल्या बाकीच्या राज्यांपेक्षा वाढलाय। हा माझा डेटा नाही आहे, हा केंद्र सरकारचा डेटा आहे। हा माझा डेटा नाही आहे, डबल इंजनचं सरकार आहे, म्हणजे आम्ही विरोधक म्हणून बोलतो किंवा त्यांच्या विरोधी विचाराचं केंद्र सरकार आहे असं काहीही नाही। हा सगळा डेटा महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा आहे, जो तुमच्या सगळ्या चॅनल्सवर